साखरपुडा झाला त्या दिवसापासून सत्यजित घरातून निघून गेलाय. त्याचा काहीच पत्ता नाही. मला कळतंय बाळा तुझी काय घालमेल होती ते. मला कळतंय. आई काय चुकलं ग माझं यात? तुझं काहीही चुकलेलं नाही. हे जे काही घडतंय ना ह्याला मीच कारणीभूत आहे असं वाटायला लागलंय मला आता. काहीतरी काय वेड्यासारखं बोलतेस. असा विचार सुद्धा करायचा नाही. तुझा काहीही दोष नाहीये बाळा. असं काय करतेस? हे बघ पोलीस शोधतायत की नाही त्याला. ते नक्की शोधून काढतील. आणि मी देवदत्तला सुद्धा सांगणार आहे सत्याला शोध म्हणून. नको रे बाळा नको काळजी करूस तू. चोकरी काय कुठे? काही नाही. थोबड्याचा रंग का उडालाय? पुस्तक वाचायला आले होते. पुस्तक वाचायला इथं या अडगळीत अंधारात? अहो वर वर कंटाळा आला होता ना म्हणून असंच पुस्तक वाचता वाचता आले तर इथेच बसले. इथे काय आहे? नाही कोणीच नाहीये इथे. तुझी बहीण कुठे? मला नाही माहिती. हो मी खरंच सांगतेय ताया नाहीये इथे. तुम्ही बघा ना अगोदर ती नाहीये इथे. आवाज नीचे. कान फाडतीस का माझं? तू पुस्तक वाच. मी नाही परेशान करणार तुला. पुस्तक फाटेपर्यंत वाच. त्याशिवाय वर येऊ नकोस. वाच वाच. तुला राडा घालायचाय का? तुला करायचं असलम नडायला सुरुवात तू केली पहिले. राडा तू घातला पहिले. माझ्या माणसांना तू मारलंस. मी नडायला सुरुवात केली. वाढवायचंय का तुला? तो पोरगा मला पाहिजे बस. आणि मला माझ्या लोकांची शांती. तुला एकच सांगतो तू जे हे बोलतो ना ते सगळं खरं जरी असलं ना तरी सुद्धा तुमच्या मधला मला एक पण माणूस आमच्या एरियात नकोय. कळलं? हे बघ पक्या मला तशी टीप मिळाली म्हणून मी तिथं आलो. पण जर मला परत समजलं तर मी येणार. आता जे झालंय त्याच्यापेक्षा पळून जाण्याचा मार्ग केव्हाही कमी जोखमीचा होता ना. गप मी यायला निघालोच होतो. मग पण जावेदने मला किडनॅप केलं आणि मला बंद करून ठेवलं होतं. असा कसा विचार केला त्यांनी? त्याचं म्हणणं होतं की नसीम काकांनी लग्नाची एवढी तयारी केली आहे. हा पहिले लोक तुम्हाला विरोध करतील पण एकदा सगळ्यांसमोर तुमचं लग्न झालं की त्यांना तुम्हाला ऍक्सेप्ट करावंच लागेल. चल लवकर तर रेहाना मौसी आल्या होत्या. काय बोलतेस? किती घाबरले होते माहितीये तुला? त्या खोलीत काय करत होती बाहेर पहारा लावून? कसला खजाना लपवून ठेवला एवढा गुपचूप? हे गौड बंगाल मालूम करून घ्यायला पाहिजे. या रेहाना मौसीसी खोटं बोलते काय? याला हा काफर छोकरा इथं आमच्या आबरूवर हात टाकून आमच्याच घरात लपतोय आणि बरं आमचंच मीठ खातोय. असलम कहाँ है तू?